हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाची जग आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण बघतोय गावरान पद्धतीने एकदम चटपटीत, झणझणीत आणि वर्षभर टिकणारं कच्च्या कैरीचं लोणचं, तेही अगदी सोप्या पद्धतीने. आणि अतिशय सोपी पद्धत आहे. गावरान पद्धतीने आपण बनवत आहोत आणि याला कुणीही सहज बनवू शकतं आणि एकदम सोपी रेसिपी आहे. आणि जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही हे 12 मिनिटं तुमची या रेसिपीसाठी दिले, व्हिडिओ बघण्यासाठी दिले, तर तुमची रेसिपी एकदम परफेक्ट बनेल. तर नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला ना मी कच्चे आंबे म्हणजे कच्ची कैरी घेतलेली आहे. तर 1 ते 1.5 किलोच्या आसपास, 1.5 किलो ही कैरी आहे. आता या कैरीला काय करायचं, आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा, अशा प्रकारे काय करायचं, कैरी यामध्ये पाण्यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित स्वच्छ आपण काय करूया, त्याला धुवून घेऊयात. आणि यामध्ये स्टेप बाय स्टेप मी पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे. सुकवण्यापासून, कापण्यापासून ते वाळवण्यापर्यंत आणि शेवटी लोणचं बनवण्यापर्यंत. तर नक्कीच तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमची रेसिपी एकदम परफेक्ट बनेल. तर आंबा बघा मी असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता त्याला काय करायचं आहे, कोरडं करायचं आहे आपल्याला. तर आंबे स्वच्छ धुवून झालेले आहेत. तर आता आपण याला काय करूयात, एकदम कपड्याने कोरडं करून घेऊयात. यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे, मॉइश्चर अजिबात नाही पाहिजे. मॉइश्चर जर यामध्ये राहिलं तर मात्र आपला जो एवढी मेहनत आहे त्यावरती पाणी फिरू शकतं आणि लोणचं तुमचं खराब होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ना, व्यवस्थित नीट असं पुसून घ्यायचं आहे कपड्याने, जेणेकरून एकदम कोरडे असे बनतील. तर बघा, आंबे सगळे पुसून झालेले आहेत. कच्च्या कैऱ्या एकदम मस्त अशा मी पुसून घेतलेल्या आहेत. आता यांना काय करूयात, आपण कट करून घेऊयात. तर आता अडकिता जर तुमच्याकडे असेल तर त्याने तुम्ही कापू शकता. पण आता इथे अडकिता नाही आहे, तर मी सुरीच्या साहाय्याने याला कट करते. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे कट करायला थोडंसं कठीण जातं, कारण यामध्ये कडक असा बाटा असतो. तर हे बघा, अशा प्रकारे मी याला कट केलेलं आहे आणि यामधली जी कोय असते ती काढून घेतलेली आहे. अशाच प्रकारे काय करायचं, आपल्याला पूर्ण यामधली कोय काढायची आहे आणि याची साल अगर निघत असेल तर काढून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं की आपलं लोणचं खराब होत नाही. आणि असे तुम्हाला जसे पीस आवडतील तसे तुम्ही लहान मोठे तुकडे याचे करू शकता. तर बघा, अशा प्रकारे मी याचे तुकडे करून घेते. आणि आपल्याला काय करायचं, यांना एकदम मोठं नाही कट करायचं आहे, मीडियममध्येच कट करायचं आहे. जसं मी दाखवते ना, अशा प्रकारे तुम्हाला याला कट करून घ्यायचं आहे. तर हे बनवायला खूप सोपं आहे. एकदम आजीच्या पद्धतीने आपण बनवत आहोत. हे बघा, अशा प्रकारे. तर असं मस्त कट करून घ्यायचं आहे. आणि आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे. तर जर का तुम्ही एकदा लोणचं बनवलं तर तुमचं वर्षभर हे लोणचं जाईल, याची एवढी गॅरंटी आहे. फक्त सगळे जे स्टेप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा. तर हे बघा, अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे आणि यामध्ये जो बाटा असतो ना, तो आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे सगळं कट करून झालेलं आहे. आता याला मी काय करते ना, परातीमध्ये काढून घेते आणि याला उन्हामध्ये ठेवायचं आहे. तर आपल्याला काय करायचं, याला उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे. तर पूर्ण दिवस, 1 दिवस किंवा 2 दिवस तुम्ही याला वाळवू शकता. तर मी इथे आता 3 ते 4 तास वाळवून घेते व्यवस्थित. म्हणजे काय होईल की एकदम सुकल्या जातील कैऱ्या. तर आता मी याला वाळायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण आता याचा मसाला बनवूयात. तर बघा, मसाला बनवण्यासाठी मी धणे घेतलेले आहेत, त्यानंतर जिरं घेतलेलं आहे. धणे घेतलेले आहेत 3 ते 4 चमचे, जिरे घेतले 2 चमचे, मेथीदाणे घेतलेली आहेत 1 चमचा आणि त्यानंतर बडीशेप घेतलेली आहे मी अर्ध्या वाटी, म्हणजे 3 ते 4 चमचे. आणि राई घेतलेली आहे इथे मी 2 चमचे. त्यानंतर लवंग घेतलेली आहेत 10 ते 12 आणि काळी मिरी घेतलेली आहे 12 ते 20 आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 4 ते 5. तर हे काश्मीरी लाल मिरची आहे, जास्त तिखट नाही आहे, फक्त रंग येण्यासाठी मी इथे वापरत आहे. आणि हे सगळे जिन्नस आपल्याला काय करायचे, मस्त भाजून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये आपण आता काळीवाली मोहरी वापरलेली आहे. तर जी पिवळीवाली येते ना, तीसुद्धा आपल्याला इथे थोडी वापरायची आहे. तर अशा प्रकारे सगळं काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत, जोपर्यंत त्याला एकदम मस्त असा सुवास सुटत नाही. अगदीच जास्त भाजायचं नाही आहे, नाहीतर मग हे करपलं जाऊ शकतं आणि मग याचा कडवटपणा लोणच्यामध्ये येऊ शकतो. तर बघा, अशा प्रकारे काय करायचं आहे, 2 मिनटं भाजून घ्यायचं आहे. तर भाजून आपलं झालेलं आहे बघा आणि दिसतंय किती मस्त. तर अशाच प्रकारे तो भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये शेवटी मी
घालते पिवळीवाली, जी आपण मोहरी ठेवली होती ती इथे घालते. तर पिवळीवाली मोहरी मी इथे 3 ते 4 चमचे इथे वापरलेली आहे. आणि जर तुमच्याकडे लोणच्याचा मसाला भेटत असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर बघा, अशा प्रकारे सगळं व्यवस्थित काय करायचं ना, आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जेव्हा आपण पिवळीवाली मोहरी घालतो तर जास्त नाही भाजायचं आहे, हलकंसं भाजायचं आहे. कारण ती लहान असते, लगेच भाजली जाते. तर मसाला आपला भाजून झालेला आहे. आता आपण तेल यासाठी गरम करून घेऊया. तर इथे मी 1 लिटर तेल घेतलेलं आहे. तर हे तेल राईचं तेल वापरलेलं आहे मी. मोहरीचं तेल इथे मी व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे. आता जो आपण मसाला ठेवला होता तो थंड झालेला आहे. तर त्याला काय करायचं ना, दरदरं वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक पावडर नाही करायची आहे. हलकं दरदरं ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, की जेव्हा हे आपण लोणच्यामध्ये घालू ना, तर हे एकदम मस्त असं दिसतं. आणि जेव्हा आपण एक-एक बाईट खातो ना, तर याची कशी सगळ्याची एकदम वेगवेगळी चव लागते. तर एकदम मस्त असं हे लोणच्यामध्ये याचा फ्लेवर उतरतो. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला दरदर वाटायचं आहे. दाखवते याच प्रकारे वाटून घेतलेलं आहे. हे बघा, जास्त बारीक नाही, जास्त जाड नाही. अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा वाटायचं आहे. तर आपलं आता व्यवस्थित वाटून झालेलं आहे. तेलही व्यवस्थित गरम करून झालेलं आहे. तर आता आपण काय करूयात, लोणच्यामध्ये मसाला बनवायचा जो आपल्याला वापरायचा आहे तो मसाला बनवूयात. तर बघा, सुरुवातीला मी काय केलं, तेल घेतलेलं आहे. आता तेल थोडंसं गरमच आहे. तर यामध्ये मी घालते जे मी बारीक करून ठेवलेले होते मसाले, ते इथे मी घातलेले आहेत. आता सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आता इथे घालायचं आपल्याला कलोंजी. तर हे मी इथे 2 ते 3 चमचे घातलेले कलोंजी म्हणजे तुळशीचे बी. त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडासा मी इथे 1 ते 1.5 चमचा ओवा वापरलेला आहे. आता यामध्ये मी घालते लाल तिखट, हळद आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते मी चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे. हे बघा, असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे अ, लोणच्याचा मसाला असेल तर तुम्ही तो वापरू शकता. त्यानेही लोणचं एकदम मस्त होतं. तर हे बघा, अशा प्रकारे एकदम मस्त याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एकदम चवदार असा हा मसाला तयार झालेला आहे. आता आपण घालूयात मीठ. तर इथे मी मीठ चवीनुसार घातलेलं आहे. म्हणजे जवळ हे 2 ते 3 चमचे आहेत. 3 चमचे इथे मी मिठाचा वापर केलेला आहे. आता सगळे जिन्नस एकदम मस्त मिक्स झालेले आहेत बघा. तर आता मी कैऱ्या घेतलेल्या आहेत ज्या आपण वाळायला ठेवल्या होत्या. तर याला मी 3 ते 4 तास उन्हामध्ये, कडक उन्हात वाळून घेतलेलं आहे बघा. एकदम पूर्ण तर नाही वाळल्यात, पण थोडंसं वाळलेलं आहे. तर एवढं आपल्याला चालेल. आता मी एक पातेलं घेतले, त्यामध्ये हे सगळ्या कैऱ्या ओतून घेते बघा. हे बघा, अशा प्रकारे. तर सगळ्या कैऱ्या इथे ओतून झालेल्या आहेत. आता काय करायचं आपल्याला, यामध्ये ना जे आपण मसाला आता बनवून ठेवला होता, तेल आणि मसाला, तो घालायचा आहे. तर जेव्हा मी तेलामध्ये मसाले घातले तर ते 1 लिटरमधलं मी पाव लिटर तेल पहिल्याच बाजूला काढून ठेवलेलं होतं. जेणेकरून जेव्हा आपण यामध्ये मसाले मिक्स करू तर शेवटी घालण्यासाठी आपल्याला तेल हवं आहे. कारण तेलाचा थर यामध्ये घालणं जरुरी आहे. त्यासाठी मी पाव लिटर तेल पहिल्याच बाजूला काढून ठेवलं होतं. ते सुद्धा गरमच तेल आहे. आणि यामध्ये एक गोष्ट लक्ष द्यायची, की आपल्याला हे जे मसालेवालं तेल आहे आणि साधं तेल जे आपण गरम करून ठेवलं आहे, हे एकदम पूर्णपणे थंड करून मगच कैरीमध्ये घालायचं आहे. आणि आता तुमची कैरी अशी एकदम नरम पडून जाईल आणि लोणचं पण खराब होऊ शकतं. तर अजिबात गरम तेलाचा वापर करायचा नाही आहे. तेल एकदम गरम उकळून घ्यायचं आहे आणि त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, मगच वापरायचं आहे. तर मी मसाल्यांमध्ये सगळे जिन्नस आता बघा एकदम मस्त कोट करून घेतलेले आहेत. आणि मी तेल पूर्णपणे थंड करून घेतलेलं मगच कैरीमध्ये घातलेलं आहे. फक्त मसाले जेव्हा घातलं तेव्हा हलकं तेल गरम होतं. आता बघा, एकदम मस्त याला सगळ्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. तर बरणीमध्ये भरून ठेवण्यासाठी सुद्धा एक प्रोसेस आहे, की जेव्हा तुम्ही बरणी कोणतीही घेता लोणचं भरण्यासाठी तर तिला पहिला सुरुवातीला स्वच्छ धुवायची आहे. मग एकदम कोरडी करायची आणि थोडंसं ऊन दाखवायचं आहे. 1 ते 1.5 तास आपल्याला काय करायचं आहे, काचेची बरणी उन्हामध्ये ठेवायची आहे, जेणेकरून आपलं लोणचं जे खराब होणार नाही. आणि अजिबात त्याला पाण्याचा हात लागता कामा नये. जरासुद्धा जर पाणी लागलं तर तुमचं लोणचं एकदम पूर्णपणे खराब होईल. त्यामुळे पाण्याचा हात लागला नाही पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही लोणचं बरणीमधून घ्याल तर तुम्ही ज्या चमचा यामध्ये घालणार तर तो पूर्णपणे कोरडा हवा.
नाहीतर मग सगळी मेहनत वाया जाऊ शकते. तर बघा अशा प्रकारे मी बरणीला व्यवस्थित काय करते, भरून घेते लोणचं सगळं. आणि जर का बरणी भरताना लोणचं जर बरणीला बाजूला लागलं तर काय करायचं, व्यवस्थित कपड्याने क्लीन करून घ्यायचं आहे. म्हणजे बरणीच्या आजूबाजूला सुद्धा आपल्याला जेवढी रिकामी राहील तर तिकडे अजिबात लोणच्याचा मसाला किंवा लोणचं लागलेलं नाही पाहिजे. तर बघा सगळं यामध्ये भरून झालेलं आहे. आता जे मी पाव लिटर तेल बाजूला ठेवलं होतं ते यामध्ये घालून घेते. तर आपल्याला जर लोणचं जास्त वेळ टिकवायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, की यामध्ये तेलाचा एक थर वरती पाहिजे, 1 सेंटीमीटर ते अर्धा सेंटीमीटर, मिनिमम अर्धा सेंटीमीटर आपल्याला तेलाचं थर आपल्या लोणच्याच्या वरती पाहिजे. म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाही. आणि जर तुम्हाला जमलंच तर 6-6 महिन्यातून याला ऊन दाखवा. म्हणजे हे तुम्हाला 1 ते 1.5 वर्ष एकदम परफेक्ट जाणार, अजिबात खराब होणार नाही. तर बघा एकदम मस्त असं हे लोणचं झालेलं आहे आणि तुम्हाला याचा थर दिसतच असेल. तर हे तेल जास्त वगैरे नाही, एकदम परफेक्ट आहे. तर बघा एकदम चटपटीत, चवदार, चटाकेदार, पारंपरिक गावरान पद्धतीने लोणचं तयार आहे. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि हे सगळं लोणचं तुम्ही एकदम मस्त टाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि वर्षभर याचा आस्वाद घ्या. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवीन रेसिपी ट्राय करत राहा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा. भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय.